सकल मराठा समाजाच्या वतीने बाळेवेस येथील स्टेट बँकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले। यावेळी मराठा समाजातील नेते आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती। आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना 10 लाख रुपये आम्ही लोन देऊ व मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगासाठी व्यापारासाठी आम्ही उभं करू असं खोटं आश्वासन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाहीये। प्रत्येक वेळेस सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं तसेच आपल्या बँकेचे एलडीएम असतील, जिल्हाधिकारी असतील, बँकेचे सगळे मॅनेजर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जवळजवळ 5 ते 6 वेळा आम्ही मीटिंगा घेतल्या होत्या। मराठा तरुण फाईलची पूर्तता व्यवस्थितपणे करून सुद्धा त्यांच्याकडून बँकेचे अधिकारी लोक मॉर्गेज मागितलं जातं। मध्यस्थीसाठी तुम्ही नाही का सरकारी गव्हर्नमेंटचं आम्हाला मध्यस्थी द्या असं ते कागदपत्राची पूर्तता मागतात। परंतु आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 10 लाखाच्या आतील लोनला कोणत्याही प्रकारचं मॉर्गेज नसताना, कोणत्याही प्रकारचं जामीनदार नसताना लोन द्यायची हमी या महाराष्ट्र शासनाने घेतली होती। विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेमध्ये मूकमोर्चे काढले। मराठा समाजाच्या अनेक मागण्यांपैकी एक असणारी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही होय। या महामंडळातून हजारो तरुणांनी कर्ज प्रकरणे दाखल केली, मात्र अधिकारी त्यात दोष काढून तरुणांना हेलपाटे मारायला लावत आहेत, त्यांची प्रकरणे मंजूर करत नाहीत। म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील प्रमुख शाखा असणाऱ्या बाळेवेस येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। अधिकाऱ्यांनी समाजातील तरुणांना वेठीस धरणे थांबवावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आलाय। या ठिकाणी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ज्यांनी 3,500 युवकांची हमी घेतली सोलापूर शहर व जिल्ह्यातल्या की यांना कर्ज द्या, त्यांची परतफेडीची हमी शासनाने घेतली। जामीनदार नाही, मॉर्गेज नाही, अशा 3,500 पैकी 117 लोकांना फक्त कर्ज देण्यात आलं। बँकेचे अक्षरशः हेलपाटे घालून युवक वैतागले आणि वरून अपमानास्पद वागणूक, हे काय खरं नाही, बोललेलं काय बरं नाही। तुमची ही जी कृती आहे याच्या विरोधात आज आम्ही हलगीनाद घेतलेलं। माझी सर्व बँक अधिकाऱ्यांना व बँकेच्या व्यवस्थापकांना विनंती आहे, तुम्ही जर मराठा तरुणांच्या अशा भवितव्याशी खेळणार असाल तर भविष्यात हे झेंडे न राहता याचा दांडा होऊन तुमच्या डोक्यात बसल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही हेलपाट मारता, अपमानास्पद वागणूक देता, पैसे देत नाही ना, पहिल्या भेटीत सांगा ना तुमचे कागदपत्र क्लिअर नाहीत, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत म्हणून। तुम्ही हेलपाटे मारू परत 7-7 महिने झाले तुमच्याकडे हेलपाट मारतात। आज महिला दिन आहे, एक महिलेला इथं 7 महिने झाले हेलपाट मारते। आशा चव्हाण नावाची महिला, आज महिला दिनानिमित्त त्या महिलेला पापड लाटाची मशीन फक्त 1.5 लाखाची एस्टिमेट आहे। शासनाने सांगितलं 10 लाखापर्यंतची मंजुरी घ्या। त्या महिलेचं ह्या शाखेमध्ये 10 वर्ष झालं अकाउंट आहे। महिला दिनानिमित्त त्या महिलेला जर आज या ठिकाणी त्यांनी कर्ज नाही मंजूर केलं तर ही ब्रँच आज बंद केल्याशिवाय आम्ही माघार जाणार नाही।